नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत पुण्यातील एका अशा ठिकाणी जिथे इतिहास जिवंत असल्यासारखा वाटतो, जिथे प्रत्येक शिल्प, प्रत्येक दृश्य आपल्याला थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घेऊन जातात. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे असलेले शिवसृष्टी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आशियातील सर्वात मोठे हिस्टॉरिकल थीम पार्क आहे. इथे प्रति व्यक्ती 200 रुपये आकारले जातात. यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावी लागेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. शिवसृष्टीची निर्मिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून झाली आहे. त्यांचा उद्देश होता की शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जिवंत स्वरूपात पोहोचावा. शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले काही महत्त्वाचे प्रसंग, जीवनक्रम, राज्याभिषेक सोहळा, लढाई, दुर्गवैभव हे चित्रफितीद्वारे आणि 3D मॉडेल साहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहूया शिवसृष्टीमध्ये नक्की काय आहे आणि का प्रत्येक शिवभक्ताने हे ठिकाण एकदा तरी नक्की पाहायला हवं. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या विभागात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि युद्धनीती यांची माहिती चित्रफितीद्वारे मांडली आहे. शिवसृष्टी हा प्रकल्प 21 एकर जागेमध्ये बनवला असून सध्या याचे 2 फेज ओपन असून बाकी फेजचे काम चालू आहे. तसेच इथे भवानी माता मंदिर आणि गोमुखी गंगासागर साकारण्यात आले आहे. महाराजांची कुलदेवता म्हणजे भवानी माता. असे मानले जाते की भवानी मातेनेच महाराजांना स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला. महाराज प्रत्येक मोठ्या मोहिमेपूर्वी देवीची प्रार्थना करत असत. म्हणूनच शिवसृष्टीमध्ये भवानी मातेला विशेष स्थान दिले आहे. मंदिराच्या बाजूला 51 शक्तिपीठांपैकी काही देवींची प्रतिमा कोरलेली दिसते. आपण आता सरकारवाडा इथे आलो आहोत. यामध्ये आपल्याला दुर्गवैभव, रणांगण, श्रीमंत योगी असे विभाग बघायला मिळतात. दुर्गवैभव या विभागात स्वराज्यातील गडकिल्ल्यांचे महत्त्व दाखवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 350 पेक्षा जास्त किल्ल्यांचे जाळे उभे केले होते. त्यापैकी काही महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती इथे सांगितली जाते. म्हणजे आता जोहरच्या तोफांचा पल्ला वाढला होता. श्रीमंत योगी हा विभाग आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो.
आग्र्यावरून सुटका या विभागात छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रामध्ये कसे अटक केले आणि त्यांनी कशा प्रकारे सुटका करून घेतली हे चित्रफितीद्वारे सांगितले आहे. आग्र्यावरून सुटका हा प्रसंग मराठा इतिहासातील अत्यंत थरारक घटना आहे. आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू गीताच. वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण शिवसृष्टी पाहताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त राज्य नाही केले तर स्वाभिमान, न्याय आणि धैर्याची शिकवण दिली. म्हणूनच आजही महाराजांचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देतात. रणांगण हा विभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याची झलक दाखवतो. इथे अनेक प्रकारचे शस्त्र आपल्याला बघायला मिळतात, तसेच त्याची माहिती मिळते. सिंहासनाधीश्वर या विभागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात वापरल्या गेलेल्या वस्तूंची प्रतिकृती आणि त्याची माहिती इथे दाखवली जाते. तर मंडळी, आज आपण पुण्यातील शिवसृष्टीचा सुंदर प्रवास केला. तुम्ही इतिहासप्रेमी असाल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय भवानी, जय शिवराय.